अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, आज मी भंडाऱ्यातील उडदाची वरणाची रेसिपी तुम्हाला दाखवते। त्याकरिता 1 वाटी काळी उडदाची डाळ, 2 चमच चना डाळ, पोह्याचे 2 चमच चना डाळ आणि 4-5 हिरव्या मिरच्या आणि थोडा आंबट चुका। हा आंबट चुका सर्वीकडे मिळत नाही, जर तुम्हाला मिळाला नाही तर तुम्ही स्किप करू शकता, पण या आंबट चुक्यानी खूप छान चव येते, त्यामुळे तुम्ही जरूर टाका। आता मी हे छान उडदाची आणि चना डाळ एकत्र करून धुवून घेते 4-5 पाण्याने। बघू शकता तुम्ही आपली उडदाची डाळ आणि चना डाळ मी छान स्वच्छ धुवून घेतली। आता मी थोडा वेळ ही 5 मिनिट तशीच राहू देते, कारण त्याने डाळ खूप छान शिजते। आपली डाळ 5 मिनिटं झाले। आता मी कुकरला लावून घेते। कुकरमध्येच हा आपला चिरलेला आंबट चुका आणि मी हिरवी मिरची आणि मी बाजूलाच आंबट चुक्याचे देठ काढून ठेवले होते ते पण टाकते। खूप जण फेकून देतात, पण मी फेकत नाही। हे देठ टाकल्याने एक वेगळीच चव येते। आणि थोडी हळद। आता बघा वाटणाची तयारी। कोथिंबीर, एक सुकी मिरची लाल, लसणाचा 1 गाठा आणि खोबऱ्याचे 4-5 काप। खोबरं जास्त टाकायचं नाही, थोडंसंच। थोडा कढीपत्ता सुकलेला आहे, ताजा नाही मिळाला तर सुकलेलाच टाकला मी। धणे आणि जिरे घालून हे छान वाटून घेते। हे बघा, याच्यात पाणी टाकायचं नाही, असंच हे वाटून घ्यायचं। हा माझा घरचा मसाला आहे। याची रेसिपी तुम्हाला लागत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा। आता आपली डाळ छान शिजलेली आहे। यात पाणी जास्त घालायचं नाही, हे घट्टच छान वरण लागते। पाणी जास्त टाकलं तर बेचव लागते। हे वरण इतकं छान लागते, आमच्याकडे तर नुसते वरणच पितात लोक। चपाती भाकरी खूप कमी खातात आणि वरण बापरे, आणि सोबत डब्बे पण आणतात आणि वरण घेऊन पण जातात। खूप छान वरण लागते हे। आता बघा, मी तेल छान तापलं, त्यात मोहरी, जिरे आणि थोडा हा लसण याचे काप करून घेतले होते आणि हा आपला 1 कांदा। आता हे छान मी तेलात होऊ देते, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत होऊ द्यायचे। बघा तुम्ही, आता आपले हे छान गोल्डन ब्राऊन झाले। आता त्यात हे वाटण जे आपलं वाटून घेतलं होतं मिक्सरला ते टाकून छान परतून घेते। छान 1 मिनिट परतून घ्यायचं। थोडी कसुरी मेथीने वेगळीच चव येते। आणि आपली कोथिंबीर, नेहमीप्रमाणे कोथिंबीर शिवाय तर कोणतीही भाजी अधुरी आहे। धनेपूड, जिरेपूड आणि घरचा मसाला हे सर्व टाकून घेतले मी आणि छान 1 मिनिट होऊ देते। आणि जे आपण वाटून घेतलेलं होतं त्याचं हे पाणी आहे, हे पाणी टाकून छान आता 1 मिनिट मी उकळी येऊ देते, तेल सुटेपर्यंत। समजतेच आपल्याला, खूप छान सुगंध पसरलेला आहे माझ्या घरामध्ये। आज म्हणजे ही भाजी एक मेजवानीच आहे बरं। आमच्याकडे ते भंडाऱ्यात खूप दुरून लोक येतात खाण्याकरिता। तुम्ही अवश्य करून बघा ही रेसिपी, खूप चविष्ट लागते। मला थोडा कलर कमी वाटला, त्यामुळे मी थोडी हळद टाकली। आता याला छान उकळी येऊ देते, तेल सुटेपर्यंत। आता याला छान उकळी आली। मिरचीची भाजी पण मी खूप छान करते। तुम्हाला जर माझी रेसिपी लागत असेल ना तर मला कमेंटमध्ये सांगा। आंबट चुका आणि तुरीची डाळ आणि मिरची घालून असते ती मिरचीची भाजी। थोडं आता मी चवीनुसार मीठ टाकलं याच्यात आणि थोडी साखर पण टाकली। आता हे आपलेलं शिजलेलं वरण बघा तुम्ही, पूर्ण वरण टाकलं आणि आता 5 मिनिटं छान उकळी येऊ देते। वरून थोडी कोथिंबीर घालते। आपल्या वरणाला छान उकळी आल्यावर कोथिंबीर घालायची, आधीच घालायची नाही, शेवटून। मी लिंबू पण पिळते याच्यामध्ये, थोडं लिंबाने वेगळीच चव येते। थोडी किंचित साखर घालायची। बघा तुम्ही, थोडं लिंबू घातले की वेगळीच चव येते। वरून पण घ्यायचं जेवताना। आता आपली भाजीला छान उकळी येऊ द्यायची आणि वरून कोथिंबीर घालायची। ही चपातीसोबत, पोळीसोबत, भातासोबत खूप छान लागते। प्लीज गाईज, एक लाईक, सबस्क्राईब करा। धन्यवाद।